नमस्कार. नमस्कार सर. मी इकोला ॲग्रो कंपनीतून आलो आहे, अर्जुन शिंदे. आज आपण तुमचा परिचय करून द्या सर. नमस्कार, माझं नाव तुषार तांबे. मी जोगलटेंबी इथं राहतो. हे सिन्नर तालुक्यामध्ये, नाशिकमध्ये आहे. बरं, काय परिस्थिती झाली ती आपल्या सर प्लॉटची? तसं तर मी मागच्या 10 वर्षापासून शेडनेटमध्ये मिरची करतोय. तर ह्या वर्षी पण मिरची लावल्यानंतर पहिल्या खुड्यापासूनच जे काही खरडा आहे तो खरडा खूप प्रमाणात होता आणि ते लाल कोळी पण आला होता. म्हणजे पहिल्या खुड्यापासूनच माझ्या 75% जाळ्या खरड्याच्या होत्या आणि लाल कोळीमुळे मला पहिल्या 1-2-3 खुड्यातच प्लॉट माझा जाईल की काय असंच झालं होतं आणि मला सोडून द्यावं वाटलं होतं. कारण मी प्रत्येक वेळेस औषध मारायचो, तर त्यावेळेस मला आणखीन काहीतरी प्रॉब्लेम वाढलेला दिसायचा, कमी नव्हता वाटत. तर त्याच्यामुळे मला तो सोडून द्यावा असं वाटलं होतं. बरं, त्याच्यानंतर सर तुम्ही सोडून द्यायच्या मनस्थिती होता, त्यानंतर तुम्ही काय केलं ह्याला की बाबा हा प्लॉट आज एवढा सुंदर दिसतोय, त्याच्यावरती जो माल लागलाय तो एकदम क्लीन झालाय, त्याला तुम्ही काय असं ट्रीटमेंट केलं की बाबा त्याच्यामुळे हा प्लॉट एवढा चांगला झालाय? आम्हाला ॲक्च्युली मार्केटला जेव्हा गेलो होतो तिथून एक तुमचा रेफरन्स भेटला आम्हाला की इकोला ॲग्रो म्हणून कंपनी आहे. त्यांचा बेस बारामतीमध्ये असतं आणि त्यांनी ते आपलं चांगलं गायडन्स करतात, आमचे प्लॉट चांगले असं त्यांनी रेफरन्स दिला होता. तर मी शिंदे साहेबांना कॉन्टॅक्ट केलं. तर त्यानंतर मला त्यांनी व्हिजिट केलं. म्हणजे माझ्यासाठी सरप्राईजिंग गोष्ट होती की त्यांनी मला फर्स्ट ह्यात व्हिजिट केलं आणि प्लॉटची एकंदरीत कंडिशन बघितल्यानंतर त्यांचं जे काही शेड्यूल दिलं आणि ॲक्च्युली मी आता शेवटी ह्याच त्याच्यात होतो की चला खूप सारे ट्राय झाले, अजून एक आपण ट्राय करून बघू. तर मला पहिल्या 8 दिवसातच खूप चांगले रिझल्ट भेटले. माझं थ्रिप्स कंट्रोल झालं, लाल कोळी कंट्रोल झाला आणि झाड पण खूप चांगले झाले त्याच्यामध्ये. बरं बरं. सर आता मला एक एवढं सांगा की तुम्ही इकोला ॲग्रोचं ट्रीटमेंट चालू केलं, त्याच्यानंतर झाडामध्ये बदल होत गेला, बरोबर? तुमचा थ्रिप्स कंट्रोल झाला, माईट कंट्रोल झाला, पण तुम्हाला असं वाटत होतं का ज्यावेळेस शेड्यूल तुम्हाला मी दिलं त्यावेळेस असं वाटत होतं का बाबा हा आपला प्लॉट कंट्रोल होईल असं वाटत होतं का? एवढा विश्वास वाटत होता का? नाही, तेच माझा मागचा जो एक्सपिरियन्स आहे, मी इतर कंपन्यांचे औषधं वापरले होते आणि त्यात दरवेळेस असा रिझल्ट काय भेटत नव्हता. खर्च तर होतच होता. लाल कोळीवर मला आतापर्यंत कधीच कंट्रोल भेटला नव्हता आणि थ्रिप्सला पण मागच्या वर्षी माझा प्लॉट थ्रिप्सनीच गेला होता, त्यात काळं थ्रिप्स होतं आणि त्याच्यावरती कंट्रोल नाही असंच बरेच जण म्हणत होते. परंतु जेव्हा मला इकोलाचे मी औषधं वापरले आणि त्याच्यानंतर म्हणजे आता विश्वास वाटायला लागला की असं काही नाही, थ्रिप्स पण कंट्रोल होऊ शकतो आणि लाल कोळी पण कंट्रोल होऊ शकतो. मग एक इमेज बनली होती माझ्या डोक्यात की लाल कोळी काही कंट्रोल होत नाही कधी. बट तो कंट्रोल झाला खूप चांगल्या प्रकारे. काय सांगाल आमच्या बाकी शेतकऱ्यांना, काय सांगाल की बाबा इकोलाचं ट्रीटमेंट घेणं फायद्याचं आहे का तोट्याचं आहे? काय खरं तर इकोलाचं जे ट्रीटमेंट आहे म्हणजे मार्केटमध्ये इतर जे काही कंपन्या आहे, जे काही त्यांची औषधं आहे, आपण नुसताच खर्चच करतो आणि त्यात असं वाटतं की ते फक्त कंपन्यांसाठीच आपण आपली शेती करतोय काय. परंतु ज्यावेळेस इकोलाचे औषधं वापरल्यानंतर कळतंय की नाही, हे औषधं वापरल्यानंतर हा शेतकऱ्यांचा फायदा होतोय आणि माझ्या जे काही उत्पन्नात वाढ होतीये आणि आता म्हणजे जो प्लॉट मी मागच्या महिन्यातच बंद म्हणजे सोडून येणार होतो, तो आता मला गॅरंटी आहे की अजून 6 महिने तरी माझा प्लॉट इथून पुढे पण चालेल आणि जे काही मी खर्च केलाय तो निश्चितच मला वसूल होईल. बरं. त्याच्यानंतर आपण पाहू शकताय ह्यांच्या झाडामध्ये कसा बदल झालाय. हे जे फळं तुम्ही बघताय ह्याच्यामध्ये 1 महिन्यापूर्वी मी ज्यावेळेस आलो होतो तर एक पण फळ ह्याच्यावरती चांगलं नव्हतं. 100% प्लॉट लाल कोळीने डॅमेज झाला होता, थ्रिप्सने डॅमेज झाला होता. पण आज अशी परिस्थिती आहे, कोणा शेतकऱ्यांना बघायचं असेल इच्छा तर प्रत्यक्ष बघू पण शकताय हा 100% रिकवर झालाय. आज तुम्ही प्लॉटमध्ये येऊन एक जरी थ्रिप्स सापडला तरी इकोला पूर्णपणे शेड्यूल आहे ते फ्री देईल अशा पद्धतीचं काम करते आणि रिस्क घेऊन काम करणारी कंपनी म्हणजे फक्त इकोला ॲग्रो आहे मार्केटमध्ये. मिरचीमध्ये आज बरेचसे लोक काम करत असतात, पण शेतकऱ्याचं समाधान होईल ह्या टाईप करून काम करत नाही असं शेतकऱ्यांच्या म्हणण्यातून येते. आपण काय कोणाबद्दल वाईट बोलत नाही, पण त्यांच्या बोलण्यातून येते की बाबा शेतकऱ्यांच्या फायद्याचं काम होत नाही. बाकी अजून काय सांगाल सर? काय वाटतं तुम्हाला, इकोला कंटिन्यू कराल का काय वाटतं? नाही, नक्कीच. म्हणजे मी पण शेतकऱ्यांना मगाशी माझ्या याच्यात मोबाईल नंबर सांगायचा राहिला, मी परत सांगतो. माझा मोबाईल नंबर आहे 9822 61 60 85. जर कोणाला काही वाटत असेल की पर्सनल मला फोन करू शकता, मी त्यांना पण माझा अनुभव सांगेल. तर माझा मागच्या 10 वर्षाचा अनुभव